बनावट शुद्धीपत्रकाचा खेळ, जालन्यात शिक्षण संस्थेचा मोठा घोटाळा, शासनाला लाखोचा चुना, कागदपत्र देण्यास टाळाटाळ, कारवाईला विलंब का प्रश्नचिन्ह. शहरातील शिक्षण क्षेत्राला हादरून सोडणारा धक्कादायक प्रकार समोर आला असून बनावट शुद्धीपत्रकाच्या आधारे शाळेला खोटी मान्यता मिळवल्याचा गंभीर आरोप चेतन खंडेलवाल यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. मॉडेल एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी संचलित नरिमान नगर येथील हुदा उर्दू प्रायमरी शाळा प्रकरणात शासनाची फसवणूक करून लाखो रुपयाचा अपहार केल्याची चर्चा रंगली आहे. सामाजिक कार्यकर्ते चेतन खंडेलवाल यांनी पत्रकार परिषदेत हा गंभीर घोटाळा उघड करत संस्थेचे अध्यक्ष शेख वहीद व मुख्याध्यापक उबैद सिद्दीकी यांच्यावर थेट आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधितांनी 12 जानेवारी 2022 रोजीचे बनावट शुद्धीपत्रक तयार करून इयत्ता 6वी ते 8वी वर्गांना खोटी मान्यता असल्याचे भासवले आणि शासनासह शिक्षण विभागाची दिशाभूल केली. शासनानेच ठरवले बनावट, तरीही कारवाई शून्य. विशेष म्हणजे या शुद्धीपत्रकाची पडताळणी केल्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ते अधिकृत नसल्याचे स्पष्ट केलं. 21 ऑक्टोबर 2022 रोजीच संबंधितावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र तब्बल 4 वर्षाचा कालावधी उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. कागदपत्रे दडपण्याचा प्रयत्न. या प्रकरणात चौकशी दरम्यान संस्थेकडून आवश्यक कागदपत्रे देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आल्याचंही समोर आलं आहे. जालना पंचायत समितीच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी डॉ. रवींद्र काकडे यांनी 16 जुलै 2025 रोजी शाळेला भेट देऊन चौकशी केली. मात्र संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी सहकार्य न केल्याचे त्यांच्या अहवालात नमूद आहे. शिक्षण अधिकाऱ्यांवरही संशयाची सुई. या प्रकरणात तत्कालीन शिक्षण अधिकारी कैलास दातखिळ यांच्यावरही संगनमताचे आरोप होत असून हा घोटाळा केवळ संस्थेपुरताच मर्यादित नसून प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेकायदेशीर नियुक्त्या, शासनाचा आर्थिक फटका. बनावट मान्यतेच्या आधारे इयत्ता 6वी ते 8वी वर्ग सुरू करून शिक्षकांच्या बेकायदेशीर नियुक्त्या करण्यात आल्या. या माध्यमातून वेतनाच्या नावाखाली शासनाच्या तिजोरीवर लाखो रुपयाचा बोजा टाकण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदारावर दबाव टाकल्याचा आरोप. तक्रारदाराने शिक्षण उपसंचालक कार्यालयात पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे हा घोटाळा अधिक संशयास्पद ठरत आहे. SIT चौकशीची मागणी जोरात. 2018 ते 2024 या कालावधीत घडलेल्या या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी आता जोर धरत आहे. दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी जनतेची मागणी वाढत आहे. एकंदरीत शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात बनावट कागदपत्राच्या आधारे चालवला जाणारा हा कथित घोटाळा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. शासनाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून दोषींना पाठीशी घालण्याचं काम सुरू आहे का, हा खरा प्रश्न आता जनतेसमोर उभा टाकला आहे. मी आपल्यासमोर या गैरप्रकाराची व शासनाची कशी फसवणूक करण्यात आली याची मी सविस्तर की मॉडेल एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीद्वारा हुदा उर्दू प्राथमिक शाळा, रेल्वे स्टेशन रोड, नरिमान नगर या ठिकाणी चालवतात. सदरील शाळेला महाराष्ट्र शासनाने 2012 पुनर्मान्यता म्हणून क्रमांक प्रावी-5-2011-12 पुनर्मान्यता 2046 दिनांक 8 फेब्रुवारी 2012 अन्वये मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.